केलं ते सगळं भरभरून केलं, उत्कटपणे केलं आणि त्याचमुळे आशाताई वेगळ्या बनतात, त्या आठवणीत राहतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आलेले आहेत दादरमध्ये. द लास्ट एम्प्रेस असं म्हणत राज ठाकरे यांनी आज आशाताईंबद्दल त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिलेली होती. भारतीय संगीतातल्या एका युगाचा, एका पर्वाचा अंत झाला असं राज ठाकरेंनी आपल्या शब्दात म्हटलंय. आणि अगदी खरंच आहे ते, कारण आशा भोसलेंनी आणि लता मंगेशकर या दोन भगिनींनी भारतीय संगीत क्षेत्राला नवनवे पैलू पाडले. आपल्या आवाजांनी, आपल्या कलेनं या दोघी बहिणींनी वेगवेगळे पैलू पाडले आणि आशा भोसले यांच्या आवाजातले पैलू तर काय वर्णावे. राज ठाकरे मंगेशकर कुटुंबियांचीही भेट घेतात. सध्या दादर स्मशानभूमीमध्ये, शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. राज ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. मंगेशकर कुटुंबातले अनेक जण आहेत. आशाताई यांच्या भगिनी उषा मंगेशकर या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य आहेत. आशा भोसले यांचं काल निधन झाल्यानंतर आज त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं होतं. अनेकांनी आज त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलंय. आशा भोसले आज शरीरानं कदाचित आपल्यामध्ये राहणार नाहीत, पण त्यांचे सूर हे कायम लक्षात राहतील. त्यांचं आयुष्य असं बेफाम वादळासारखं राहिलेलं आहे. त्यांच्या लहानपणी सुरू झालेला संघर्ष हा त्यांनी बराच काळ पाहिला, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पाहिला. त्यांचं लग्न, त्या लग्नामध्ये होत असलेली परवड, त्यांची मुलं, मुलांची दुर्दैवाने झालेले निधन, 2 मुलांचा मृत्यू त्यांनी बघितला. हे दुःख पचवणं सोपं नव्हतं, पण त्यांनी संगीताकडे पाहिलं आणि संगीताने त्यांना किनारा दिला. शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सबोमेव विश्वदोरुत्वात्य तिष्ठदशांगुलम पुरुष एवेदं सर्वै अद्भुतं यच्च भव्यम् उताम्रो तत्त्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा दोज्यायाउष पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादोर्वौदयेत् पुरुष पादोसेहा भवत्. संगीत क्षेत्रामधली चढाओढ सुद्धा त्यांनी आपल्या सुरांनी त्यावर मात केलेली होती. मोठी चढाओढ होती, मोठा संघर्ष होता. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये, भारतीय संगीत सृष्टीमध्ये स्वतःला उभं करणं, स्वतःचं एक प्रस्थ तयार करणं, मात्र आशा भोसले यांना ते सहज जमलं. वसंतो अस्यासीना जंग्रीष्म इदम शरद्धविः तयज्ञं बर्हिजे प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन 92 वर्ष जगल्या. 92 वर्षांपैकी 82 वर्ष त्यांनी संगीत क्षेत्राची सेवा केलेली आहे. पहिलं गाणं 10व्या वर्षी म्हटलं आणि अखेरचं गाणं त्यांचं अगदी काही दिवसांपूर्वी आलेलं होतं, शॅडोवी लाईट्स. अगदी महिनाभरापूर्वी हे गाणं त्यांनी रेकॉर्ड केलेलं होतं. तस्मादशवा अजायन्त एकेशो भयादतः गावो हजन्निरे. सांगलीमध्ये, महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि राजधानी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगलीपासून मुंबईपर्यंत त्यांचा झालेला आयुष्यभराचा प्रवास, मध्यंतरी अनेक पाडाव आले. त्यांनी वेगवेगळे पैलू आयुष्यानं त्यांना दाखवले.
आणि त्याच आयुष्याला त्यांनी आपल्या बंडखोर स्वभावाने, आपल्या विविधांगी स्वभावाने त्याच आयुष्याला त्यांनी सुंदर बनवण्याचा, प्रत्येक टप्प्यावरच्या दुःखावर मात करत सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. मुखादिंद्राग्निश्च प्राणाद् वायुरजायता. आपल्या आयुष्यातलं दुःख त्यांनी कधीही संगीतात येऊ दिलं नाही. आपल्या आयुष्यातला कडवटपणा कुठेही त्यांच्या संगीतात दिसत नाही. त्यांच्या संगीतात आपल्याला जाणवते ती मेलडी, त्यांच्या संगीतात आपल्याला जाणवतो रोमॅन्स, प्रेम, उत्कटपणा, भक्ती, भाव. त्यांच्या संगीतामध्ये त्यांनी कधीही आपल्या आयुष्याची सावली त्यावर पडू दिली नाही. यज्ञेन यज्ञमयजन्त देवा तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाक महिमानस्य चन्द यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. संगीतकार O.P. नय्यर हे कायम सांगायचे की मंगेशकर भगिनींपैकी माझ्या गाण्यांना न्याय हा फक्त आशा भोसले देऊ शकतात. आणि आशाताईंचा आवाजच तसा होता. त्यांच्या आवाजातली विविधता, ती विविधता ही त्यांची ताकद होती. ओम श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधश्चाघा अश्वत्थं प्राहुरव्यया.